गुड मॉर्निंग. काल आपण बघितलेलं होतं की कार्बन हा टेट्राहेड्रल असल्यामुळं त्याचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचं टेट्राहेड्रल कॅरेक्टर येतं आणि sp3 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये कार्बन असल्यामुळं जी टेट्राहेड्रल जॉमेट्री येते त्यामध्ये स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे स्पेसमधली अरेंजमेंट ओके, ज्यावेळेला कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम कॅरेक्टरमध्ये आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम कॅरेक्टर बघितलं, त्यातलं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बघितलं आणि त्याच्या बरोबरीनं हाऊ टू रिप्रेझेंट पर्टिक्युलरली द कार्बन इन अ 3D ओके, 3D म्हणजे 3 डायमेन्शनल कार्बन त्याची स्पॅटियल अरेंजमेंटचं कन्व्हर्जन 2D मध्ये कसं होतं. त्यातला पहिला आपण बघितला होता वेज डॅश फॉर्म्युला, जे नॉर्मल लाईन्स आहेत त्या पर्टिक्युलरली अवे फ्रॉम द ऑब्झर्वर दाखवलेल्या होत्या, ज्या आपण पर्टिक्युलरली ऑन द पेपर म्हणून म्हटल्या जातात. नंतर जो सॉलिड लाईन आहे ज्याला थिक लाईन म्हणतात तो अबाव द प्लेन ऑफ द पेपर हे येतं किंवा आउट ऑफ द पेपर आपल्याला बघायला मिळतं. डॅश डॅश जे घेतलं आपण डॅश लाईन किंवा डॉटेड लाईन्स घेतली ते बिहाइंड किंवा बिलो ऑफ द प्लेन आपण बघितलेलं होतं. हा वेज डॅश फॉर्म्युला झाला. तसंच आपण सॉ हॉर्स प्रोजेक्शनमध्ये बघितलं की जो लोअर एंडचा कार्बन आहे तो फ्रंट कार्बन आहे आणि जो अप्पर एंडचा आहे तो आपल्याला कशाप्रमाणे आपण बघितला तो तर अप्पर एंडचा हा आपल्याला रिअर कार्बन म्हणून आपण बघितलं. आणि मग इक्लिप्स आणि स्टॅगर्ड हे वाय शेपमध्ये कसे दाखवले आणि त्यांचं स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कॅरेक्टर बघितलं. आणि त्याच्यानंतर न्यूमान्स कॅरेक्टर बघितलं, जो आपल्याला फ्रंट कार्बन आहे तो पॉइंटनं दाखवला आणि सर्कलनं रिअर कार्बन दाखवलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचं फिशर्स प्रोजेक्शन्समध्ये आपल्याला व्हर्टिकल लाईन आणि पर्टिक्युलरली हॉरिझॉन्टल लाईन. आता हॉरिझॉन्टल लाईन आहे टुवर्ड्स द ऑब्झर्वर, म्हणजेच जे आपल्याला डॉटेड लाईन आणि डॅश लाईन म्हणजेच सॉलिड लाईन आहे ते हॉरिझॉन्टल लाईनला त्याचे ग्रुप टाकायचे आणि व्हर्टिकल लाईनला जे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहेत म्हणजे बिहाइंड द प्लेन येणार आहेत ते व्हर्टिकल लाईनला टाकायचे आहेत, हे आपण बघितलेलं होतं. आता आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत तर इंटर कन्व्हर्जन कुणाचं तर वेज डॅश बघा. काय बघणार आहोत इंटर कन्व्हर्जन, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, हे एवढं लक्षात ठेवा. इंटर कन्व्हर्जन ऑफ वेज डॅश टू फिशर प्रोजेक्शन ओके, टू फिशर प्रोजेक्शन हे लक्षात ठेवा. इथं कन्व्हर्जन फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये करायचं आहे. आता हे का करावं लागतं तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला रोटेशन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे ठरवायचं जर असेल तर आपल्याला ह्या कन्व्हर्जन वेज डॅश टू पर्टिक्युलरली फिशर्स प्रोजेक्शन्समध्ये करावं लागतं. आणि फिशर्स प्रोजेक्शनमध्ये कन्व्हर्ट केलं की तुम्हाला क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे आपल्याला बघायला मिळतं. पर्टिक्युलरली R&S कॉन्फिगरेशन हे चेक करत असताना हे कन्व्हर्जन इम्पॉर्टंट येणार आहे किंवा इरिथ्रो आणि थ्रिओ करत असताना आपल्याला हे कन्व्हर्जन इम्पॉर्टंट येतं, हे लक्षात ठेवा. मग आता पहिला मी पर्टिक्युलरली वेज डॅश फॉर्म्युला हा जर काढला, आपण हा वेज डॅश फॉर्म्युला जर घेतला तर बघा वेज डॅश फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हे मी 4 प्रकारचे बॉन्ड काढतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे ओके, हे लक्षात ठेवा. ओके, इथं COOH घेतला, इथं H घेतला, इथं OH घेतला आणि हा CH3 घेतला. आता ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला फिशर्स प्रोजेक्शन मध्ये घ्यायचं आहे, म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन आणि क्रॉस लाईन मध्ये आपल्याला करायचं आहे. आता हे करत असताना तुम्ही बघा कायम आपण हा आपला जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर इथं आपण घ्यायचा आहे. आता हे जे दोन आहेत
हे जे 2 आणि हे जे 2 आहेत हा अवे आहे, हा अवे आहे आणि हे जे 2 आहेत हे टुवर्ड्स आहेत. मग फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये ह्याचं कन्व्हर्जन करत असताना आणि हा जो आहे पॉइंट हा कायरल कार्बन आहे. काय आहे हा? कायरल कार्बन म्हणजेच असिमेट्रिक आहे. आता हे जे अवे आहे असणारे जे ग्रुप आहेत ते व्हर्टिकल लाईनला टाका. म्हणजे इथं COOH आणि इथं H आलं, सॉरी CH3 आलं. कारण हे नॉर्मल लाईन आहे, जे अवे आहेत ते व्हर्टिकल लाईनला टाकायचे. आता इथं लक्षात घ्या, एक ट्रिक सांगतो. हा हायड्रोजन ज्या साईडला आहे म्हणजे ह्या वेज डॅश फॉर्म्युल्याच्या उजव्या साईडला आहे म्हणून तो फिशर्स मध्ये उजव्या साईडला घ्यायचा. जर तो डाव्या साईडला आला तर तो डाव्या साईडला टाकायचा. आणि हा जो OH ग्रुप आहे तो इथं आपल्याला पर्टिक्युलरली डाव्या साईडला टाकायचा. कारण आमच्या आमचा जो इथं हायड्रोजन आहे तो उजव्या साईडला असल्यामुळं वेज डॅशचा तो मी उजव्या साईडला घेतला. म्हणजे अपसूक सॉलिड लाईनचा OH कुठं आला तर डाव्या साईडला आला. हे कन्व्हर्जन आलं पहिल्यांदा, हे लक्षात ठेवा. मग इथं आपण बाळांनो काय बघितलं? पहिल्यांदा जे आपल्याला जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यातलं सॉलिड थिक लाईन कुठला ग्रुप आहे, ओके, डॉटेड मध्ये कुठला दिलेला आहे आणि नॉर्मल लाईन ना कुठला दिलेला आहे. नॉर्मल लाईन म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे, कारण ऑब्झर्वर हा ऑलवेज अ थिक लाईन आणि डॉटेड लाईनच्या मध्ये टाकायचा. हा सगळ्यात लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये अवे आणि टुवर्ड्स बघायचे. टुवर्ड्स म्हणजेच ऑब्झर्वर जे थिक लाईन आणि डॉटेड लाईन मध्ये आहेत, म्हणजेच बिहाइंड द प्लेन आणि अबाउट द प्लेन, हे ऑन द प्लेन येणार आहे. आणि ऑन द प्लेन असलेले जे अवे आहेत ते व्हर्टिकल लाईन ऑफ फिशर्स प्रोजेक्शन मध्ये ते ग्रुप आपल्याला मांडायचे आहेत, लिहायचे आहेत. आणि मग एक ट्रिक सांगितली की ती ट्रिक अशी, जो हायड्रोजन जो आहे डॉटेड लाईन जो हायड्रोजन आहे, जो डॉटेड लाईनचा जो पार्ट आहे तो ज्या साईडला असेल त्या साईडला आपण फिशर्स प्रोजेक्शन मध्ये तो ग्रुप किंवा तो ऍटम टाकायचा. आणि जो थिक लाईन आहे, आता इथं हायड्रोजन उजव्या साईडला आहे म्हणून आपण उजव्या साईडला घेतला आणि डाव्या साईडला कोण आला? OH आला. आता पुढचं आणखीन एक कॅरेक्टर बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला हे बघा, हे असं कॅरेक्टर येतं. ओके, हे लक्षात ठेवा, हे असं कॅरेक्टर. आता इथं तुम्हाला Me, आता Me चा अर्थ लक्षात ठेवा, मिथाईल येतो. Me मिथाईल, ओके, ET इथाईल, ओके, नंतर PR प्रोपाईल, ओके, आणि BU म्हणजेच ब्युटाईल. हे लक्षात ठेवा. आणि हे काय प्रत्येक वेळेला देतीलच ह्याची काय गॅरंटी नाही आहे. म्हणजे मिथाईल वगैरे लिहितीलच असं काय नाही आहे. एमी लिहितील, ET लिहितील, PR लिहितील, BR लिहितील. मग आता ह्या स्ट्रक्चर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या स्ट्रक्चर्स मध्ये जे कॅरेक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत तर लक्षात घ्या, हा एक तुमचा इथं एक हे दिलेला आहे आणि इथं एक आपल्याला वेज डॅश सॉलिड लाईनचे ग्रुप दिलेले आहेत. इथं तुमचा Cl आहे आणि इथं तुमचा Br दिलेला आहे. मग आपल्याला तुम्हाला माहिती आहे हा एक कार्बन आहे, हा कायरल कार्बन आहे दाद्यानो. बघा लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हा कायरल कार्बन, हे 2 कायरल कार्बन झाले. इथं एकच कायरल कार्बन होता म्हणजेच आपल्याला एकच हॉरिझॉन्टल लाईन आली. इथं 2 आहेत म्हटल्यानंतर काय करायचं? 2 हॉरिझॉन्टल लाईन मांडायच्या पहिल्यांदा. ओके, आता बघा इथं Me हा कार्बन आहे परंतु हा कायरल कार्बन आहे, म्हणजेच आपल्याला चौथा ग्रुप पाहिजे आहे, चौथा ऍटम पाहिजे आहे. म्हणजेच तो आपण इथं हा H न इथं दाखवला. ओके, आणि ह्याच्या करता जर तुम्ही बघितलं तर इथं
हा इथं एच येईल, हे लक्षात ठेवा. मग आपण इथं 2 कायरल कार्बन आहेत, ही व्हर्टिकल लाईन एकच असणार आहे फिशर्स मध्ये, हॉरिझॉन्टल 2 असणार आहेत कारण का 2 कायरल कार्बन आहेत. हा कायरल कार्बन नंबर 1, हा कायरल कार्बन नंबर 2 आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. हा 1 आहे, हा 2 आहे. ओके, हा 1 आहे, हा 2 आहे. म्हणजेच लक्षात घ्या. आता इथं तुमचा ऑब्झर्वर टाकायचा आहे. बघा, ह्या इथं एक तुमचा ऑब्झर्वर येणार आणि इथं एक ऑब्झर्वर येणार राजानो. ओके, आता ह्या ऑब्झर्वरच्या दृष्टिकोनातून एमी काय आहे, तर अवे आहे. मग अवे काय करायचं आहे, तर व्हर्टिकल लाईनला टाकायचं आहे. इथं एमी टाकला. आता ह्या ऑब्झर्वरच्या दृष्टिकोनातून हा एमी काय आहे, म्हणजे इथं एमी मी मांडून घेतले, कारण ह्या ऑब्झर्वरच्या दृष्टीनं हा अवे, या ऑब्झर्वरच्या दृष्टीनं हा एमी अवे आलेला आहे. ओके, आता मगाशी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती. बघा, लक्षात घ्या की जो डॉटेड लाईन जो ग्रुप आहे, जो साईडला, ज्या उजव्या साईडला आहे, म्हणजेच तो उजव्या साईडला घेतला. इथं कुठं आला, तो डाव्या साईडला आहे, म्हणून इथं डाव्या साईडला आलेला आहे. मग इथं मी काय केला, इथं सीएल मांडला आणि इथं बीआर मांडला. कळालं, समजलं का बघा तुम्ही. ओके, परत एकदा सांगतो, ज्या वेळेला एकापेक्षा 2 कायरल सेंटर असतील तर त्यावेळेला मी काय केलं, तर पहिल्यांदा ऑब्झर्वर टाकला. ऑब्झर्वर हे आता डॉटेड आणि सॉलिड लाईन आहे, म्हणजे हे टुवर्ड्स आले, हे टुवर्ड्स आले, म्हणजेच हा एमी, हे दोन्ही एमी अवे गेले. म्हणून पहिल्या कार्बनला जो आहे तो एमी अवे आहे म्हणून वर टाकला, दुसऱ्या कार्बनचा एमी आहे म्हणून तो खाली टाकला. परत मी ट्रिक काय सांगितली, जो डॉटेड लाईननं जो ग्रुप आहे तो उजव्या साईडला इन्क्लाइन होत असेल, आता इथं उजव्या बाजूला आहे, म्हणजेच तो फिशर्स प्रोजेक्शन मध्ये उजव्या बाजूला टाकायचा. आता इथं तो डाव्या बाजूला आहे म्हणून तो डाव्या बाजूला आहे, म्हणजे ज्या साईडला तो डॉटेड लाईनचा आहे त्या साईडला तो ग्रुप टाकायचा. इथं टाकला आणि मग आपण थिक लाईननं, सॉलिड लाईननं असलेले ग्रुप आपण बघायचे. आता हे झाल्यानंतर पुढचा जो पॉइंट येतो तो, आता इथं 2 घेतले आपण, आता आपण 3 बघूया राजानो. 3 कार्बन असलेल्या काय होईल बघा, इथं 1 2 हे असं येईल. इथं एक एमई, ओके, इथं एक एमई, हे 2 मिथाईल येतील. ओके, हे लक्षात ठेवा. आता मी हे डिझाईन करत असताना बघा, हा एक इथं पहिला ग्रुप येईल, हा दुसरा ग्रुप येईल म्हणजे सॉलिड लाईनचा, हा तिसरा ग्रुप येईल अबाव द प्लेनचा, तो प्लेनचे ग्रुप लिहितो मी इथं. हा OH आहे, हा Cl आहे. ओके, आणि हा इथं मी Br घेतला. मग आता तुम्हाला माहिती आहे की कायरल कार्बन नंबर हा झाला बघा, हा कायरल कार्बन नंबर 1, हा 2, हा 3 आला. ओके, म्हणजे हा कायरल कार्बन नंबर 1 2 3 आला. मग मी काय करणार, व्हर्टिकल लाईन कार्बन नंबर 1 2 आणि 3 इथं लिहिलं आपण, 1 2 3 घेतलेला आहे. आता बघा, आता कुठलाही कायरल कार्बन हा टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे, म्हणून इथं तुमचा काय येईल, पहिला एक हायड्रोजन इथं येईल बघा. ओके, तसंच दुसरा हायड्रोजन डॉटेड लाईन, सॉरी इथं आपल्याला डॉटेड लाईन हा हायड्रोजन बघायला मिळेल आणि तिसरा हायड्रोजन परत ह्या इथं आपल्याला बघायला मिळेल. मग बघा तुम्ही, आता ह्याच्यामध्ये इथं एक ऑब्झर्वर आला आपला राजानो. बघा, 3 ठिकाणी ऑब्झर्वर टाकायचा आहे आपल्याला. ओके, हा 3 ठिकाणी ऑब्झर्वर, एक, हा इथं एक आणि इथं एक. ओके, मग आपण पहिल्यांदा कार्बन नंबर 1 आणि 3 चा विचार करूया. तर 1 च्या हे टुवर्ड्स आहे, हे टुवर्ड्स आहे, म्हणजे हा एमई आणि हा एमई अवे आहे, म्हणून मी इथे एमई आणि हा एमई घेतला. ठीक आहे.
आता इथं विचार करूया, हायड्रोजनचा विचार करूया, कार्बन नंबर 1चा. ते उजव्या बाजूला आहे म्हणून इथं कार्बन नंबर 1 ट्रिक प्रमाणे टाकला. दुसराचा आहे तो डाव्याला आहे म्हणून इथं टाकला, आणि तिसऱ्याचा परत उजव्याला आहे म्हणून इथं एच टाकला. मग राहिलेला इथं OH येणार, इथं Cl येणार, आणि इथं Br येणार. हे तुमचं स्ट्रक्चर. बघा, वेज डॅश फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन फिशर्स प्रोजेक्शन मध्ये कसं होतं हे आपण बघितलं. परत एकदा सांगतो, जे आपल्याला ऑब्झर्व्हरच्या बाजूला आहेत ते व्हर्टिकल लाईनला घ्यायचे नाही आहेत, ते हॉरिझॉन्टल लाईनला घ्यायचे आहेत. आणि अवे जे आहेत ते काय करायचे आहेत, व्हर्टिकल लाईनला टाकायचे आहेत. ग्रुप किंवा ॲटम्स हे टाकायचे आहेत. जो डॉटेड लाईन ग्रुप किंवा हायड्रोजन ॲटम असेल तो ज्या बाजूला आहे, बघा आपण उभारल्यानंतर किंवा आपल्या उजव्या आहे का डाव्या साईडला बघायचं. उजव्या साईडला असेल तर फिशर प्रोजेक्शनच्या उजव्या साईडला तो डॉटेड लाईनचा टाकायचा, आणि डाव्या साईडला आपल्याला पर्टिक्युलरली सॉलिड लाईन आणि थिक लाईनचा ग्रुप टाकायचा. ही ट्रिक लक्षात ठेवा. वेज डॅशचं कन्व्हर्जन सगळ्यामध्ये म्हणजेच फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये होत असताना. आता हा वेज डॅशचं कन्व्हर्जन तुम्हाला समजलं असेल, तर आता आपण पुढचं कन्व्हर्जन जे बघायचं आहे ते कन्व्हर्जन म्हणजेच वेज डॅशच्या ऐवजी पुढचा बघायचा आहे, ज्याला आपण सॉ हॉर्स काय म्हणतो, इंटर कन्व्हर्जन ऑफ सॉ हॉर्स टू फिशर्स प्रोजेक्शन हे बघायचं आहे. आता सॉ हॉर्स मध्ये आपण जर बघितलं तर हे असे आपण दोन का हे येतात, एक हे असं आपण बघतो, हे असे दोन ग्रुप बघितले. आता सॉ हॉर्स मध्ये मी काल सांगताना तुम्हाला सांगितलेलं होतं, बघा सॉ हॉर्स मध्ये काल सांगताना सांगितलेलं होतं, जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की जो उजव्या साईडला जो बॉन्ड आहे, ओके, म्हणजेच हा कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2, जो फ्रंट कार्बन असू दे किंवा लोअर कार्बन असू दे किंवा अप्पर कार्बन असू दे, उजव्या साईडला जो बॉन्ड आहे वाय शेप मध्ये, तो कायम लक्षात घ्या थिक लाईन काय करायचा आहे, दाखवायचा आहे. हा थिक लाईन दाखवला. आणि जो डाव्या साईडचा जो आहे तो डॉटेड लाईन घ्यायचा आहे. ओके, म्हणजे हा आला थिक लाईन आली ह्याची, आणि हा काय आला डॉटेड लाईन्स मध्ये आला. हे लक्षात ठेवा, कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 2. मग आपण इथं काय करूया, नाव देऊया. इथं हा ए, हा बी, हा सी, इथं डी, हा ई आणि एफ, हे अशा आपण दिले नाव. आता इथं काय करायचं आहे की हे लक्षात ठेवा, इक्लिप्स्ड फॉर्म मध्ये आहे. आणि सॉ हॉर्स टू फिशर्स प्रोजेक्शन, इट इज ऑलवेज इक्लिप्स्ड. Saw horse to Fisher projection is always converted in eclipsed character मध्ये ते असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. स्टॅगर पेक्षा इक्लिप्स्ड कॅरेक्टर मध्ये आपल्याला कन्व्हर्जन येणार आहे. स्टॅगर मध्ये कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेनच. तर इक्लिप्स्ड हे जर आलं तर आपण काय करायचं, हे दोन कार्बन आहेत कायरल कार्बन, म्हणजेच तुम्ही हे व्हर्टिकल लाईन काढणार आणि दोन तुम्ही काय करणार, राजानो लक्षात ठेवा, दोन हे कायरल कार्बन 1 आणि हा कायरल कार्बन नंबर 1 आणि 2 हे तुम्ही लिहून घेतले. आता लिहून घेतल्यानंतर बघा इक्लिप्स्ड आहे, हा इक्लिप्स्ड आहे. आता इक्लिप्सचे लक्षात घ्या, कार्बन नंबर 1 आहे तो त्याचा सी. ओके, हा काय आहे, हा तुमचा ऑब्झर्वर. तुम्ही असा आडवा पाडायचा बरं का, ते ऑब्झर्वर, हा तुम्ही ऑब्झर्वर केला. आता ह्याच्याप्रमाणे हे काय येणार आहे, टुवर्ड्स येणार आहे. आणि हे सी काय येणार आहे, सी आणि एफ अवे येणार आहे. सी आणि एफ हे दोन्ही अवे, ए बी डी ई हे काय येणार आहेत, हे लक्षात ठेवा, टुवर्ड्स येणार आहेत. मग
आपण कार्बन नंबर 1 म्हटलं की इथं सी हा येणार वरती टॉपला आणि कार्बन नंबर 2 इथं एफ आला. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्या डॉटेड लाईन्स चा जो ग्रुप आहे ज्या साईडला आहे, मग आता हा ज्या साईडला आहे बघा, हा डाव्या साईडला बघायला मिळतो. ओके, हा डाव्या साईडला आहे. ओके ओके, हा डाव्या साईडला आहे. हे दोन्ही पण डाव्या साईडला आहेत. हे लक्षात ठेवा, दोन्ही पण डाव्या साईडला आहेत. आणि थिक लाईनचा जो आहे तो पर्टिक्युलरली जो मस्ट बी इक्लिप्स्ड जो आहे, हे लक्षात ठेवा, जो इक्लिप्स्ड आहे आपल्याला डाव्याचा काय असणार आहे, डाव्या साईडला आहे टुवर्ड्स. ओके, आता हे करत असताना इथं अवे लिहून टाकला आपण सी आणि एफ हे बघितलं. आता जो उजव्या साईडला जो आहे बी आणि ई आहे, ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं हा पर्टिक्युलरली हा जो पार्ट येतो तिथं हा पर्टिक्युलर कार्बन नंबर 1 ह्याचा जो आहे ह्याचं इन्क्लिनेशन उजव्या बाजूला आहे. इथं ए हा डाव्या बाजूला आहे, इथं सुद्धा डी हा डाव्या बाजूला आहे आणि ई हा उजव्या बाजूला आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच डाव्या बाजूचा जो येतो, ओके, डाव्या बाजूचा जो येतो, 1-2 मिनिटं आपण जरा थांबूया. ओके, डाव्या बाजूचा जो येतो, ओके, तर आता लक्षात घ्या की आपल्याला इथं उजव्या बाजूला म्हणजे इथं डाव्या बाजूला जे इन्क्लिनेशन आहे ते एच आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर आपल्या ट्रिक प्रमाणे इथं ए येणार आणि इकडं बी येणार थिक लाईनचा, इथं डी येणार आणि इकडं ई येणार. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे सॉ हॉर्सचं कन्व्हर्जन मध्ये. ते सुद्धा इक्लिप्स्ड कॅरेक्टर्स मध्ये येतं. आता स्टॅगर्ड मध्ये काय होतं बघा, तर स्टॅगर्ड मध्ये हे आपण हे असं घेतो, हा पर्टिक्युलरली वाय असेल. आता हा हिता आपला उलटा वाय येतो. ओके, हा एक कार्बन, हा एक कार्बन, म्हणजे हिता आपल्याला ही थिक लाईन असणार आहे. ओके, हे काय येणार आहे, थिक लाईन. ओके, ही थिक लाईन. ओके, हे लक्षात ठेवा, हे थिक लाईन. ओके, आणि हिता आपल्याला जो ई येणार आहे, हिता हा असा थिक लाईनचा येईल आणि हे डॉटेड लाईनचा येईल. म्हणजे तुमचा हिता हा ए, हा हितं बी, हा हितं सी. आता हितं जो एफ आहे तो एफ वरती येणार आहे आणि ई इकडे येणार आहे आणि हितं डी येणार आहे. हे लक्षात ठेवा. आता आपण हे करत असताना स्टॅगर्ड टू इक्लिप्स, स्टॅगर्ड टू इक्लिप्स ह्याचं ज्या वेळेला कन्व्हर्जन करतो, ओके, बघा हा, ज्या मगाशी आपण बघितलं, हा जरा इम्पॉर्टंट पॉइंट बघून घ्या. स्टॅगर्डला जो आहे इथं टुवर्ड्स आपण टाकलेला आहे, इक्लिप्सला टाकलेला आहे. इंटर कन्व्हर्जन ऑफ अ सॉ हॉर्स टू फिशर्स प्रोजेक्शन. काय होतं, सॉ हॉर्स प्रोजेक्शन इक्लिप्स टू फिशर. ओके, sp3 म्हणजेच 3d टू 2d मध्ये करत असताना लक्षात घ्या, कार्बन नंबर 1 जी डॉटेड लाईन आहे ती ज्या बाजूला आहे डाव्या बाजूला आहे म्हणून ए डाव्या बाजूला लिहिलं, इथं सुद्धा डी डाव्या बाजूला आहे म्हणून तिथं लिहिलं, बी आणि सी टाकलं. हे सी आणि एफ अवे आहे, एवढं लक्षात ठेवा. मग हा जो स्टॅगर्ड कॅरेक्टर येतं, आता स्टॅगर्ड कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टॅगर्ड टू इक्लिप्स्ड फिशर्स प्रोजेक्शन म्हणजे फिशर्स इज, जर तुम्ही बघितलं तर सॉ हॉर्स प्रमाणे स्टॅगर्ड टू इक्लिप्स फिशर्स जर तुम्ही घेतला तर ह्यामध्ये लक्षात घ्या, हे कन्व्हर्जन्स करत असताना स्टॅगर्ड टू इक्लिप्स करायला लागतं आपल्याला. म्हणजेच हा जर स्टॅगर्ड टू इक्लिप्स केला तर ह्याचं जे रोटेशन येतं ते आपल्याला म्हणजे फिशर टू स्टॅगर्ड, फिशर टू स्टॅगर्ड असं केलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. फिशर
टू स्टॅगर्ड आणि स्टॅगर्ड कॅरेक्टर करत असताना, म्हणजेच हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कुणाचा, जर आपण बघितला तर महत्वाचा फिशर्स प्रोजेक्शन. आता लक्षात घ्या की आपण स्टॅगर्ड मध्ये घेतलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो उजव्या बाजूला आपल्याला इन्क्लाइन असतो तो सॉलिड लाईन न दाखवायचा आहे, म्हणून आपण इथं स्टॅगर्डला सॉलिड लाईन न दाखवला. आता लक्षात घ्या हा स्टॅगर्ड इक्लिप्स मध्ये रूपांतर करायचा आहे, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल हे रोटेशन केल्यानंतर फिशर इज इक्लिप्स्ड फॉर्म. काय म्हणायचं, फिशर इज इक्लिप्स फॉर्म ऑफ अ सॉ हॉर्स. म्हणजे फिशर हा इक्लिप्स फॉर्म ऑफ अ सॉ हॉर्स असले हे रोटेट करायचं, म्हणजे स्टॅगर्ड टू हे इक्लिप्स मध्ये करून घ्यायचं. काय करायचं, स्टॅगर्ड टू हे इक्लिप्स मध्ये करून घ्यायचं. म्हणजे हे जे आहे हे रोटेशन फक्त वरती टाकायचं, म्हणजेच परत ई आणि डी मध्ये करायचं आणि हा फॉर्म्युला लिहायचा. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. आता ह्याच्यानंतर पुढचं जे कन्व्हर्जन येणार आहे ते कन्व्हर्जन म्हणजेच आपल्याला न्यूमॅन टू फिशर. काय येईल, न्यूमॅन टू फिशर. ओके, न्यूमॅन टू फिशर असं आपण प्रोजेक्शन बघणार आहोत. न्यूमॅन टू फिशर. आता हे सुद्धा बघत असताना लक्षात घ्या आपल्याला पर्टिक्युलरली न्यूमॅन म्हणजे काय, जो फ्रंट कार्बन आहे बघा, हा फ्रंट कार्बन जो आहे, ओके, हा फ्रंट कार्बन जो आहे 1 नंबर आणि 2 नंबर, ह्याचा महत्वाचा पार्ट जो येतो तो न्यूमॅन मध्ये डॉट न आपण दाखवतो. म्हणजे हा डॉट हा असा घेतो आपण. ह्याचं कन्व्हर्जन करून घेतलं कशाचं, सॉ हॉर्स टू न्यूमॅन. पहिल्यांदा कन्व्हर्जन करून घ्यायला लागतं, कारण का देताना तुम्हाला सॉ हॉर्स दिलं. ओके, आता हे करत असताना आपल्याला न्यूमॅन्स मध्ये सुद्धा काय पाहिजे, इक्लिप्स्ड फॉर्म पाहिजे. म्हणजेच आता मी फक्त इथं बघा हे इक्लिप्स फॉर्म मध्ये आपण घेतलं तर हा तुमचा न्यूमॅन आला. हे सर्कल काढलं पहिलं, ओके, वरती ग्रुप टाकला मी इथं, ओके, तो लिहिलेला इथं COOH. ठीक आहे, नंतर इथं H, हा OH, हा कार्बन नंबर 1 आणि सर्कलचा जो कार्बन नंबर 2 येणार आहे. म्हणजेच फ्रंट कार्बन आणि अप्पर कार्बनचं हे झालं. आता पुढचा जो पार्ट जर तुम्ही बघितला तर इथं मला अगदी COOH दुसरा ग्रुप आला. ठीक आहे, तर मी इथं जर समजा OH ग्रुप घेतला आणि इथं H ग्रुप टाकला. आता हे काय करायचं आहे, ह्या इथं लक्षात ठेवा, न्यूमॅन्स मध्ये ज्या साईडला आपल्याला ग्रुप लिहिलेले आहेत त्या साईडलाच आपल्याला टाकायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. मग आता 2 आहेत म्हटल्यानंतर 2 कायरल कार्बन आले. आता हा COOH कुणाचा आहे, फ्रंट कार्बनचा आहे. इथं COOH टाकला तुम्ही पहिल्यांदा, ओके, आणि हा दुसरा COOH जो आहे तो इथं घेतला. ओके, हे लक्षात ठेवा कन्व्हर्जन करत असताना. ओके, हा COOH वरती आणि हा COOH खालती घ्यायचा. ओके, म्हणजेच हा वरचा जो फ्रंट कार्बनचा आहे, ओके, म्हणजे ह्या फ्रंट कार्बनचा आहे तो वरती आणि रिअर कार्बनचा आहे तो खालती COOH ग्रुप घ्यायचा. आता तुम्हाला मी काय सांगितलं तर पहिला हा कार्बन नंबर 1 बघूया. ह्या आता कार्बन नंबर 1 मध्ये तुम्ही COOH टाकलेला आहे. हा तुमचा कार्बन नंबर 1 COOH टाकलेला आहे. काय सांगितलं तुम्हाला की ज्या साईडला ग्रुप आहे, मग आता OH ग्रुप उजव्या साईडला आहे म्हणून OH ग्रुप ह्याला टाका आणि H म्हणजे इथं लिहा ज्या साईडला ग्रुप और ऍटम आहे तसेच रिप्रेझेंट
फिशर्स मध्ये करणे ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच बघा COOH आपण वरती घेतला. ओके, बघा हा कार्बन नंबर 1 ज्याला आपण फ्रंट कार्बन म्हणतो त्याचा COOH वरती, रिअर कार्बनचा COOH खालती घेतला. आता फ्रंट कार्बनचा OH ग्रुप कुठं आहे तर उजव्या साईडला आहे म्हणून उजव्या साईडला टाकला, आणि हा H डाव्या साईडला आहे म्हणून डाव्या साईडला टाकला. आता इथं बघा म्हणजेच कार्बन नंबर 2, हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 म्हणजेच जो सर्कल वरती आहे त्या सर्कल वरचा COOH आपण इथं खालती लिहिलेला आहे. मग इथं OH ग्रुप कुठं आहे डाव्या साईडला आहे म्हणून डाव्या साईडला लिहा, आणि H ग्रुप कुठं आहे उजव्या साईडला आहे. हे करून घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इक्लिप्स्ड फॉर्म मध्ये येणार आहे. हे काय येणार आहे इक्लिप्स्ड फॉर्म. बघा हा इक्लिप्स्ड फॉर्म मध्ये ज्या वेळेला न्यूमॅन असतो, पहिल्यांदा लक्षात घ्या सॉ हॉर्स हा इक्लिप्स्ड आहे. इक्लिप्सचा आपण करून घेतलं. फ्रंट कार्बन हा पॉइंट न दाखवला, सेकंड कार्बन सर्कल न दाखवला, त्याच्यावरती ग्रुप टाकले. ओके, आता फ्रंट कार्बन म्हणजे न्यूमॅन्सचं कन्व्हर्जन फिशर्स मध्ये करत असताना व्हर्टिकल लाईन 2 कार्बन आहेत म्हणजे 2 हॉरिझॉन्टल लाईन आली, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2. कार्बन नंबर 1 कुठला आहे तर आपल्याला जो पॉइंट न फ्रंट कार्बन दिलेला आहे तो, त्याचा जो COOH ग्रुप आहे ओके तो वरती लिहिला. ओके, आणि जो COOH त्याच्या इक्लिप्स मध्ये जो जवळ आहे ओके, जो आपल्याला रिअर कार्बनचा आहे तो खालती घेतला. आता परत बघा की COOH ग्रुप फ्रंट कार्बनचा ओके, तिथं उजव्या साईडला OH आहे म्हणून OH उजव्या साईडला टाकला, H डाव्या साईडला टाकला, आणि रिअर कार्बन मध्ये OH डाव्या बाजूला आहे आणि H उजव्या बाजूला आहे म्हणून टाकला. म्हणून काय लिहिलं ज्या साईडला ग्रुप ऍटम आहेत तसेच रिप्रेझेंट फिशर्स मध्ये करणे, एवढं लक्षात ठेवा. आता मग ज्या वेळेला तुम्हाला लक्षात घ्या स्टॅगर्ड कॅरेक्टर येईल. कुठलं कॅरेक्टर येईल स्टॅगर्ड कॅरेक्टर येईल. आता स्टॅगर्ड मध्ये हा तुमचा ग्रुप येणार आहे लक्षात ठेवा. आता मी इथं 1 2 3 हा घेतलेला आहे. इथं तुमचा COOH आहे ओके, इथं H आहे, इथं OH आहे. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट येतो तो आपण असं लिहित असताना इथं हा स्टॅगर्ड फॉर्म मध्ये येईल COOH ओके, इथं HO येईल आणि इथं H येईल. बघा हा म्हणजे एकमेकापासून दूर गेलेत मगासपेक्षा. आता 2 कार्बन आहेत फ्रंट कार्बन, आणि हा फ्रंट कार्बन नंबर 1 आणि सर्कलचा 2, हा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 आलेला आहे. हे लक्षात ठेवा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा COOH इथं लिहिला ओके, कारण का कार्बन नंबर 1 चा आहे. लक्षात आलं. आता हा कार्बनचा लिहिलेला आहे आपल्याला. आता ह्याच्या बरोबर ऑपोजिट कुठला आहे H आहे म्हणून इथं H आला राजानो आपल्याला. ओके, ह्याच्या ऑपोजिट H आहे तो H टाकला. आता तुम्ही बघा इथं COOH च्या उजव्या थोडासा ते फोन आल्यामुळं आपल्याला डिस्टर्बन्स आला, तर इथं स्टॅगर्ड कॅरेक्टर घेतलेला आहे. स्टॅगर्ड कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितला तर न्यूमॅन्स मधलं मगाशी इक्लिप्स बघितलं. इक्लिप्स मध्ये आपण कसं केलेलं होतं बघा, तर इक्लिप्स मध्ये करत असताना हा COOH हिथं आला आणि हा सुद्धा एक्झॅक्टली हा जो COOH आहे आपण काय केला अपोजिट साइड, कारण का हा अपोजिट साइडला COOH आहे आणि ज्या साइडला ग्रुप आहे म्हणजेच ह्या साइडला OH आहे त्या साइडलाच टाकला. हा H इथं टाकला, इथं HO टाकला, इथं H घेतला. हे आपण इक्लिप्स्ड फॉर्मॅट मध्ये बघितलं. काय बघितलं इक्लिप्स्ड फॉर्मॅट मध्ये. परंतु स्टॅगर्ड मध्ये काय करायचं आहे तर लक्षात घ्या राजानो, तर आपल्याला स्टॅगर्ड मध्ये करत असताना तर तुम्हाला स्टॅगर्ड टू इक्लिप्स करवून घ्यायचं आहे. मग हे करवून घ्यायचे गरज नाही भासत. काय करायचं पहिल्यांदा हा जो फ्रंट कार्बन आहे हा फ्रंट कार्बन
हा बघा पहिला कार्बन आपण घेतला तर इथं COOH लिहिला हा COOH. आता ज्या साईडला आहे तिथं OH आणि हा H घेतला, OH आणि H घेतला. आता दुसरा कार्बन जो आहे जो सर्कलनं दाखवलेला आहे त्या सर्कल मध्ये काय करायचं, हा H ऑपोजिट COOH आहे म्हणून तुम्ही खालती H लिहिला. आता जो उजव्या साईडचा जो ग्रुप आहे कुणामध्ये, न्यूमॅन्स मध्ये, तो अपोजिट साईडला टाकायचा. म्हणजे उजवा कुणाच्या अपोजिटला, फिशर्सच्या अपोजिटला टाकायचा. म्हणजे उजवा जो न्यूमॅन्स आहे तो डावा फिशर्सला येणार आणि डावा जो न्यूमॅन्सला आहे तो उजवा फिशर्सला टाकायचं. म्हणून काय दिलं, ज्या साईडला COOH ग्रुप आहे, म्हणजे COOH ग्रुप करता नाही बरं का, उजव्या साईडचा म्हणा, उजव्या साईडचा ग्रुप आहे तो डाव्या साईडला म्हणजेच अपोजिटला, म्हणजे राईटचा लेफ्टला आणि लेफ्टचा राईटला टाकून आपल्याला स्टॅगर्डचं कन्व्हर्जन हे आपल्याला बघायला मिळतं. कुणामध्ये तर फिशर्स मध्ये बघायला मिळतं. हे मगाशी थोडासा पार्ट वेगळा होता एवढं लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला जे कन्व्हर्जन आहे वेज डॅश इंटू फिशर, ओके, सॉ हॉर्स इंटू फिशर आणि न्यूमॅन्स इंटू फिशर आणि काल बघितलेले वेज डॅश फॉर्म्युला, ओके, हे परत एकदा बघा. काय शंका असतील तर मला विचारा. म्हणजेच आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम ह्या कॅरेक्टर्स मधल्या पुढचा DL, ओके, ऑप्टिकल आयसोमर्स कसे काढायचे ह्याच्याकडे जाऊया. R&S कॉन्फिगरेशन कसं बघायचं, नंतर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, डायस्टेरिओमर्स म्हणजे काय, इरिथ्रो आणि थ्रिओ म्हणजे काय, हे आपल्याला पुढच्या भागात बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.